आदित्य ठाकरे यांच्यावर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांच्यासोबत इतर 2 आमदारांवरही गुन्हे दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। प्रवीणजी, लोअर परेल पुलाचं उद्घाटन होणं अजून अपेक्षित होतं, बाकी होतं, रंगरंगोटीचं काम आहे। आदित्य ठाकरे आधीच गेले, त्यांनी उद्घाटन केलं, पण परत ते बंद करण्यात आलेलं आहे पूल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। आता प्रतिक्रिया दिली जाते की गृहमंत्र्यांना वेळ नाही आहे, संजय राऊत टीका करतायत, त्याचसोबतच सचिन अय्यर यांनी पण टीका केली आहे, दडपशाही आहे असं म्हणतात। नाही, मला वाटतं ते जे करत आहेत ते दडपशाही आहे। संविधानानं कायद्यानुसार कोणालाही कायदा हातात घ्यायची परवानगी या देशामध्ये नाही आहे आणि त्याच्यामुळे एखाद्या विकास कामाचं उद्घाटन ते पूर्ण झाल्यावर रीतसर शासनाच्या नियमानुसार त्या ठिकाणी करण्याची एक संहिता असते आणि जर तुम्ही कायदाच मानणार नसाल आणि कायदा हातात घेऊन त्या ठिकाणी वातावरण खराब करणार असाल तर स्वाभाविकपणे त्या ठिकाणी कायद्यानुसार कारवाई होते आणि जर तशी कारवाई झाली असेल ती योग्यच आहे। कारण अशा प्रकारचं जर कायद्यात हातात घेण्याचं धाडस या ठिकाणी सुरू झालं तर मला वाटतं बजबजपुरी या ठिकाणी वाढेल आणि सगळंच लॉ अँड ऑर्डर विस्कळीत होईल। त्याच्यामुळे मी तर म्हणेन कडक कारवाई त्या ठिकाणी अशा कृतींवर केली पाहिजे। दबावामुळे हा गुन्हा दाखल झाला असं म्हणतात सचिन अय्यर, त्यासोबतच इतर जे नेते ते सुद्धा आरोप करतात। एकीकडे आरोप प्रत्यारोप सुरू आहे, दुसरीकडे पुलाचं उद्घाटनाचं जे नियोजन आहे ते कुठेतरी विस्कळीत होतं असं वाटतं तुम्हाला? कारण ज्या पद्धतीची आता कारवाई सुरू करते, विरोधी पक्ष ज्या पद्धतीनं आक्रमक होते, काय म्हणाल? एक लक्षात घ्या, दबावाचं कारण काय? तुम्ही जर त्या ठिकाणी कायदा हातात घेऊनच उद्घाटन केलंय तर दबावाचा प्रश्न येतो कुठं? उलट कायद्याची पाठराखण अंमलबजावणी त्या ठिकाणी केलं असं म्हणा ना। परंतु यांना प्रत्येक गोष्ट कायदा हातात घ्यायचा आणि कायद्यानुसार कारवाई झाली की दबाव म्हणायचा, अशा प्रकारचं यांचं ठरलेली स्ट्रॅटेजी आहे। परंतु मी सरकारला धन्यवाद देईन, गृह विभागाला, की या राज्यामध्ये अशा प्रकारचा कायदा सुव्यवस्था बिघडण्यासाठी कोण कायदा हातात घेत असेल तर कडक कारवाई त्या ठिकाणी झालीच पाहिजे, नाहीतर त्या ठिकाणी अराजकता माजू शकते। संजय राऊत गृहमंत्र्यांवर पण टीका करतात। देवेंद्र फडणवीस यांना वेळ कुठे, ते इतर राज्यामध्ये निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत असं म्हणतात। नाही, संजय राऊतांचं दुःख मी समजू शकतो, कारण त्यांना साध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराला कोण बोलवत नाही। आता देवेंद्र फडणवीस साहेब हे आमच्या संसदीय मंडळाचे सदस्य आहेत, राष्ट्रीय नेते आहेत आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे एक स्टार कॅम्पेनर म्हणून प्रत्येक राज्यात त्यांना जावं लागतं आणि हेच संजय राऊतांचं दुःख आहे। संजय राऊतांना ग्रामपंचायत असो त्यांच्या गावात कोण प्रचारासाठी सभेसाठी बोलवत नाही, त्याच्यामुळे त्यांचा पोटशूळ आणि देवेंद्रजींच्या विषयी त्यांचा टोकाचा तिरस्कार वारंवार दिसला आहे। त्या ठिकाणी ते दौरे करत असताना महाराष्ट्राला विकासाकडे देण्याचं कामसुद्धा त्याच्यात खंड नाही। एकनाथरावजींच्या नेतृत्वाखाली त्यांचं राज्यातही नीट लक्ष आहे, त्याच्यामुळे काय दुःख वाटायचं कारण नाही, उलट समाधान वाटलं पाहिजे की एक महाराष्ट्रातला नेता आज इतर राज्यांमध्ये जाऊन आपलं नेतृत्व त्या ठिकाणी सिद्ध करत असेल तर त्याचा आनंद व्हायला पाहिजे। परंतु या ठिकाणी संजय राऊतांमध्ये तशा प्रकारचा संस्कार नाही, कोत्या मनोवृत्तीच्या असल्या कारणाने ते असंच बोलणार। आज राष्ट्रपतींच्या भेटीसाठी उभाटा पक्षाचे सर्व खासदार गेलेले दिल्लीमध्ये एकत्र जमत आहेत, काय म्हणाल याबद्दल? कारण त्यांचं असं म्हणणं आहे, थेट आरोप आहे राज्य सरकारवर की कुठेतरी गँगवॉर आहे मंत्र्यांमध्ये आणि त्यासोबतच मराठा आरक्षण प्रश्नी राष्ट्रपतींनीच आता एक विशेष अधिवेशन बोलावं आणि 50% वर आरक्षणाची जी कॅप आहे ती ओपन करावी अशी मागणी करतायत। मला वाटतं राष्ट्रपतींना भेटण्याचा सर्व पक्षांना, त्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना अधिकार आहे, त्याप्रमाणे ते भेटतील। आता संजय राऊत जेलमधनं जाऊन आल्यामुळे गँग आणि गँगवार याच्याविषयी त्याला नीट नॉलेज आहे, कारण आरोपी म्हणून ते गँग चालवत असल्यासारखं बोलत आहेत, वागत आहेत। त्याच्यामुळे त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा आम्हाला नाही, त्यांचं फार गांभीर्यानं आम्ही घेत नाही आणि आपल्याला आता शहाणपण सुचतं आहे। 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा संजय राऊत झोपा काढत होते का? तेव्हा विशेष अधिवेशन, तेव्हा राष्ट्रपतींकडे का गेला नाहीत? त्याच्यामुळे आता केवळ मराठा आरक्षणावरून राजकारण करायचं आहे म्हणून त्याच्यासाठी हा खटाटोप त्यांचा सुरू आहे।
त्यांनी एक विधान केलं त्याबद्दल विचारायचं आहे. काल लांबडमध्ये जी सभा झाली, राज्य सरकारकडून 3 ओबीसी मंत्र्यांना पाठवण्यात आलं होतं असं सुद्धा ते त्या ठिकाणी म्हणतात. या वक्तव्याकडे नेमकं कसं पाहता? ना मला कल्पना नाही पक्षानं अशा प्रकारचं ठरवलंय का, पाठवलंय का. आणि पंकजाताईंचं ते वक्तव्य आहे, त्याच्यामुळे मला नीट या प्रकरणी काय झालं हे माहीत नसल्या कारणानं भाष्य करणं उचित होत नाही. पंकजाताई त्या सभेला जाणं न जाणं यावरून त्या काही छोट्या नेत्या होत नाहीत. त्या आमच्या महाराष्ट्राच्या बहुजन समाजाच्या एक लोकप्रिय नेत्या आहेत आणि त्याच्यामुळे एका सभेला जाऊन न जाऊन पंकजाताईंच्या नेतृत्वावर काही दुष्परिणाम होतोय असं मला अजिबात वाटत नाही. 3 नेत्यांना अधिकृतरित्या भाजपनं पाठवलं होतं असं ते म्हणतात. त्यामुळे हा मोर्चा नेमका पक्षाचा होता की ओबीसी नेत्यांचा होता, सरकारचा होता, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. त्यांनी जो दावा केला त्याची चर्चा झडू लागली आता पुन्हा एकदा. पंकजाताई नाराज आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, पंकजाताई नाराज असल्याच्या वावड्या उठवल्या जातात, प्रसारमाध्यमांमध्ये तशा प्रकारे केलं जातं. परंतु पंकजाताईंनी स्वतः त्या ठिकाणी अनेकदा यावर भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्याच्यामुळे विपर्यास केला जाऊ नये अशा प्रकारची अपेक्षा आहे. आणि दुसरं म्हणजे काय विचारलं होतं? त्यांनी म्हटलं की सर्वपक्षीय नेत्यांचा हा मेळावा होता. आपण बघाल की जेव्हा अशा प्रकारचे सामाजिक पातळीवर जेव्हा मेळावे होतात त्यावेळेला पक्षीय दृष्टिकोन नसतो. मराठा समाजाचे सुद्धा मेळावे किंवा जे आंदोलन होतं आहे त्यामध्ये सर्व पक्षीय नेत्यांचा समावेश आहे. सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते पक्षापलीकडे समाज म्हणून तिथं आलेत. तशाच पद्धतीनं ओबीसी समाजाचे सर्व पक्षाचे नेते आज ओबीसी म्हणून एक झालेले आहेत. तिथे पक्षीय अभिनिवेश किंवा दृष्टिकोनातनं या ठिकाणी नेते येत नसतात, कार्यकर्ते येत नसतात असं आतापर्यंतच्या एकंदर जे काही आंदोलनं किंवा मेळावे होत आहेत त्यावरून दिसून येतं. एक शेवटचा प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. भुजबळ यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलेले आहेत स्टेजवरून जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये, जरांगे पाटलांनीही त्यांना त्याच भाषेमध्ये उत्तर दिलेलं आहे. दोन्ही नेत्यांमध्ये ज्या पद्धतीचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळतोय याबद्दल काय म्हणाल? कारण जरांगे पाटील म्हणतायत की भुजबळांना तुम्ही समज द्या, मराठा समाज आक्रमक झाला तर मग पुढे काही होऊ शकतं. मला वाटतं अशा प्रकारचा समाजामध्ये वाद आणि सामाजिक महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेला त्या ठिकाणी घातक आहे. आणि त्याच्यामुळे कुठल्याही नेत्याने, कुठल्याही समाजाचं नेतृत्व करणाऱ्याने अशा प्रकारचं आव्हानात्मक भाषा त्या ठिकाणी करू नये. कारण याचं लोण जर खोलवर पसरलं तर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी अराजकता माजेल. ती महाराष्ट्राच्या हितासाठी नाही आहे. समाजाचे प्रश्न म्हणून आज जनता त्या ठिकाणी मेळाव्याला येते. ती गर्दी म्हणजे त्या ठिकाणी आपण त्या समाजांचे मालक झालो अशा आविर्भावात येऊन वाटेल त्या स्टेटमेंट करून जर त्या ठिकाणी अराजकता माजली, कायदा सुव्यवस्था धोक्यात आली तर समाज बांधवसुद्धा भविष्यात अशा मेळाव्यांना उपस्थित राहायचं की नाही यावर गांभीर्यानं विचार करू शकेल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर प्रवीण भाऊ दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी दिली आणि त्यासोबतच त्यांनी नेत्यांनाही एक सल्ला दिलेला आहे की 2 समाजामध्ये दुफळी माजेल, कुठलेही मतभेद निर्माण होतील अशी वक्तव्यापासून नेत्यांनी सुद्धा लांब राहावं. कॅमेरा पर्सन दिनेशचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.